नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 118. गुणत्रय विभाग योग म्हणजेच गीतेतला 14वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक व्यक्ती ही सारखी नसते. लोकांमधले वेगवेगळे स्वभाव बघता आपण अनेक लोकांशी मैत्री करतो. जर स्वभाव अनेक असतील तर हे 3 गुण देखील सगळ्यात वेगळे असणार, नाही का? आज या विषयावर थोडे बोलूया. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हा या अध्यायातील 9वा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सत्वगुण हा मनुष्याला भौतिक सुखांशी बांधून ठेवतो. रजसगुण हा आत्म्याला कर्मांकडे प्रवृत्त करतो आणि तमसगुण हा बुद्धीवर झापड लावल्यासारखा असतो व मनुष्याला मोहात अडकवतो. मागच्या भागात आपण प्रकृतीतील 3 गुणांबद्दल बोलायला सुरू केले. पहिला गुण म्हणजे सत्वगुण, ज्याला द मोड ऑफ गुडनेस असे पण म्हणतात. सत्वगुण असलेली व्यक्ती ही शांत, समाधानी, दानशूर अशी असते. अशा व्यक्तीला ज्ञान मिळवण्यात रस असतो. आज आपण रजस आणि तमस या 2 गुणांबद्दल बोलूया. रजस गुण हा लोभ, इच्छा, आसक्ती या सगळ्यांशी जोडला आहे. मनात इच्छा निर्माण झाली की मग ती गोष्ट कशी मिळवायची याकडे आपले लक्ष वळते आणि आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. गोष्ट मिळाली की आनंद तर होतोच, पण आपण त्या गोष्टीशी लगेच अटॅच सुद्धा होतो. हा रजस गुण झाला. कुठलीही कृती पार पाडली की त्याचे परिणाम असतात. मात्र या परिणामाशी जोडून राहणे, आसक्ती वाटणे हे आपल्यासाठी धोक्याचे ठरेल. बरेचदा रजस गुणाबद्दल बोलत असताना अटॅचमेंट आणि मोटिवेशन यामध्ये आपला गोंधळ होतो. मोटिवेशन किंवा प्रेरणा ही चांगली गोष्ट आहे आणि हीच प्रेरणा आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकते. मात्र प्रेरणा कधी आसक्तीमध्ये रूपांतरित होईल यावर आपले लक्ष असले पाहिजे. रजस या गुणाला बरेचदा द मोड ऑफ पॅशन असे पण म्हणतात. कारण काही झाले तरी मला ही गोष्ट हवी असे वाटणे म्हणजे हा रजस गुण. तमस याला द मोड ऑफ इग्नरन्स असे पण म्हणतात. तमस म्हणजे अज्ञान, मोह किंवा अंधकार याचे प्रतीक आहे आणि 3 गुणांपैकी हा सर्वात हानिकारक गुण असे म्हणायला हरकत नाही. एक तामसिक व्यक्ती बरेचदा चुकीच्या गोष्टी करत असते. या व्यक्तीला काय चुकीचे आणि काय बरोबर हे कळत नाही. इनॅक्शन किंवा काहीच करायचे नाही किंवा गोष्टी टाळणे, प्रोक्रॅस्टिनेशन असे वाटणे म्हणजे तमस गुण असे म्हणायला हरकत नाही. सारखे झोपणे हा सुद्धा या तमस गुणाचाच एक भाग आहे. आपल्यात कुठला गुण हा जास्त प्रमाणात आहे हे आपल्याला कळेल का? नक्कीच. तुम्ही स्वतःला सर्वात चांगले ओळखता आणि म्हणून तुमच्यात कुठला गुण हा डॉमिनंट आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येईल. ज्ञानाची ओढ असणे म्हणजे सत्वगुण हा तुमच्यात जास्ती प्रमाणात आहे. कला क्रीडासारख्या क्षेत्रात कृती करण्याची इच्छा असणे किंवा ॲक्शन ओरिएंटेशन हे रजोगुण दर्शवते. फक्त खाणे, झोपणे यातच तुम्ही सुख मानत असाल तर इथे तमोगुणाची प्रवृत्ती दिसून येते. एका वेळेस एका व्यक्तीत हे 3 गुण समान प्रमाणात असतात असे नाहीये.
एखाद्या वेळेस खूप थकलो असलो तर कदाचित अजून काम नको, त्यापेक्षा झोपूया असे वाटते. तुमचा वर्कआउट चांगला झाला असला तर तुमच्यात अजून उत्साह निर्माण होतो आणि अजून काही ॲक्टिव्हिटीज करूया असे आपल्याला वाटते. तसेच शांत एखाद्या रिट्रीटला आराम करायला गेलो की एखादे पुस्तक आपल्याला छान सोबत देऊ शकते. आंबट पदार्थात जर खूप तिखट किंवा मीठ घातले तर कदाचित त्या पदार्थाची चव आपल्याला आवडणार नाही. तसेच एखाद्या गोड पदार्थात लिंबू किंवा चिंच त्याची मजाच घालवेल. या गुणांचे जरा असेच आहे. अभ्यास म्हटलं की सत्वगुण आपली मदत करतो. थकलो असलो तर एक छोटीशी पॉवर नॅप घेऊ म्हणून तमस गुण इथे उपयोगाचा असतो. आणि कुठलीही हाय एनर्जी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर रजस गुण तर हवाच. हे 3 गुण आपली कुठे आणि कशी मदत करतात हे जाणून घ्यायला तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल. याबद्दल खोलात बोलूया पुढच्या भागात. धन्यवाद.